गुड मॉर्निंग गाईज. सो आता मी कॉलेजसाठी निघत आहे कारण की आज सुट्टी आहे. आज पेपर आहे माझ्या कॉलेजमध्ये. 11 वाजताचा पेपर होता. 11 वाजता मी बस स्टॉपवर आली आहे आणि बसचं पत्ता नाही आहे अजूनपर्यंत. बस आलेली नाही आहे. आता मला वाजणार आहे कॉलेजला 12-12:30. आणि गर्दी पहा, किती सारी गर्दी आहे आणि बस अजूनपर्यंत नाही आली आहे. 11:30 वाजून राहिले. मला लवकर पोहोचायचं आहे. कोणीतरी एक बस तरी आली पाहिजे, पण एक पण नाही येऊन. माझे सगळे फ्रेंड्स कॉलेजमध्ये पोहोचलेले आहेत. सगळे बसून गेले आहे, पण मी अजूनपर्यंत पोहोचायचीच आहे. आता मला सर हाकलून जाते कॉलेजमधून. चल निघ म्हणणार, तुझं काही काम नाही आहे, निकल ले भाई तू. चल भाई चल, निकल ले भाई. पेपर काही द्यायची गरज नाही आहे. माझी बहीण. आज मी तुम्हाला माझ्या कॉलेज फ्रेंडसोबत भेट करून देणार. माझे मोजून 4-5 कॉलेज फ्रेंड आहे, त्यांच्यासोबतच राहत असतो कॉलेजमध्ये. सगळं त्यांच्यासोबतच असते. तर त्यांना भेट करून देणार आज मी तुम्हाला. तर ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. फायनली बस आली आणि मी बसमध्ये बसली. आता लवकर फक्त पोहोचली पाहिजे, नाही तर वाट लागणार आहे माझी बेकार. आणि सगळं आलेलं आहे मी सोडून. मला हसं पण येत आहे, पण आता काय करू, बसच नाही होती ना, मग कसं करणार आहे. आता मी फायनली कॉलेजमध्ये पोहोचून गेली. आमचे पेपर पण म्हणजे सगळ्यांचे झालेले आहे. मीच आता लास्ट लिहून राहिली पेपर. सो आता मी दाखवतो आमचं कसं सिस्टीम चालू आहे. तर प्रयाग देशमुख, या अथर्व भैया है, हा अमित, शेअर करो, हा प्रवीण आहे. गाईज मी आता आम्ही चाललो खासाठी, कारण की पेपर देऊन आम्ही दमलो. आता भूक लागली. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे खासाठी तर काय म्हणू, ब्रेकफास्ट करायला चाललो, नाश्ता करायला चाललो, काय म्हणू. म्हणले अजीब लोक आहे, म्हणजे हे 3-4 लोक ते पण मिळाले. काय करू रे, काय करू, फोटो काढू काय काढू. गरीब लोक, मेरे अकेले की फोटो लेना, अकेले. काय झाली गाडी खराब, बमलत बसा. आता किक बी मारणं निघून राहिलं. पोरा ना तुम्ही किक मारणं बी नाही होऊन राहिलं. काय झालं, गाडी खराब झाली. आता चला पैदल. आता आम्ही चाललो पैदल, काहीतरी खातो, भूक लागली मस्त. सो कॉलेजमधून वापस आली मी. तिथे म्हणजे आम्ही खायला गेलो होतो काहीतरी, पण तिथं ब्लॉगच नाही बनवला कारण की मूड ऑफ झालं होतं सगळं. गाडी खराब झाली होती, पैदल जायला लागलं आम्हाला, मग मूडच ऑफ झालं, ब्लॉगच नाही गेला. मग आली आता ना, माझ्या मैत्रिणीने गडबड केली. आज मला सुट्टी होती, त्यांना माहीत आहे. ह्या सगळ्या जणी गेल्या होत्या टेकडीवर, पण त्यांनी मला एक फोन पण नाही लावला. आता जेव्हा ह्या सगळ्या भेटणार तेव्हा मग मी त्यांची काढणार. तुम्ही बघा काय होणार आहे. तो काऊन बे फोन बी नाही करतायत का तुम्हाला? एक फोन चेक कर. काय फोन चेक कर, एक बी मिस कॉल नाही केला. फोन चेक कर, मी गेलाय ना, मजाक नाही करून राहिली. तुम्हाला खरंच फोन केला? मी तुला दाखवतो ना हिस्ट्री कॉल. चल दाखव बरं. मी शर्वीला म्हटलं होतं की लीनाला कॉल कर म्हणून, आली तेव्हा तर शर्वी म्हणे लीनाचा पेपर आहे. मला फोनच नाही आला. तू अमरावतीत होती ना, बसला होती तुझी मम्मी. हा मी अमरावतीत होती, माहिती मला. ब्लॉगिंग करून आली का? मग अमरावतीत असल्यावर तुला फोन कसा लावू आम्ही? फोन ना एक लावला आम्ही. एकच फोन लावला. तू अमरावतीत आहे तर मम्मी सरळ फोनच नाही लावला. मग तुमच्याशी मेसेजचा ऑप्शन नाही का? माझा फोन जर नाही लागला असेल तर. तू अमरावतीत होती ना, ऑलरेडी 4:30 वाजले होते. जायचं कुठे चालू होतं? बॅडमिंटन खेळायला जाऊ म्हणून. मग मी फोन करणारच नव्हती काय? मी काय आलीच नसती काय? तुमचं काम होतं मला कॉल करणं. नेक्स्ट टाइम मला यायचंच नाही तुमच्यासोबत. भांडू नको ना भाई. काऊन नाही भांडू बाई? तुम्ही तुमचं नेहमीच जेव्हा गरज पडत तेव्हा तुम्ही लिना करता. येता म्हटलं माझ्याजवळ, मी एका शब्दात तुमच्यासोबत येतो ना तुमच्यासोबत एका शब्दात. तू अमरावतीला होती ना त्या टाइमला, तू तिथून कशी आली असती? भाई गाईज यांचं असं आहे, हे लोक ना इतके खराब आहे की इतके खराब आहे. आज हे पोट्टे गेले पण मला घेऊन नाही गेले. मला घेऊन नाही गेले. किती चुकीचं आहे, तुम्ही कमेंट करून सांगा. कितीच वाईट झालं माझ्यासोबत. मी टाकन की तुम्ही माझ्यासोबत काय केलं हे लोकांना दाखवायचं आहे. मला दाखवायचं आहे तुम्ही किती माझ्यासोबत बदसलुकी केली आहे. सगळ्याच.
सगळ्याच. त्यांनी किती मजा केली. आता हे लोक पोस्ट करून राहिले. म्हटलं आता मला जळवून राहिले मला. म्हणजे इंस्टावर पोस्ट करत आहे म्हटलं हे लोक आणि जळवत आहे मला. काही मी दाखवतो त्यांना कोणत्या अकाउंटवर टाकलंय तर जळवून राहिले हे पोट्टे मला. सांगा तू. खूप चुकीचं केलंय यांनी माझ्यासोबत. खूप चुकीचं केलंय. 17 रिक्वेस्ट एक फोन नाही लावला. हिनं बी नाही लावला. हिच्याकडे नंबर आहे, फोन आहे. हे हिनं लावला होता पण लागला नाही. म्हणजे तिनं मेसेज करायला लागत. तिचं काम आहे. तिनं बी नाही केला. हिनं तर केलाच नाही. नेहमी फोन करतो लिनू इकडे चल तिकडे चल, पण हिनं फोन नाही लावला मला. मला सरळ आणि हिनं मला तू अमरावतीला आहे म्हणून मग तुला काय करू फोन करून तू यायचीच असेल तर याच्यासाठी नाही लावलं. विचार तुला स्वतः मदत नाही. विचारायला काय होते की तू कुठे आहे म्हणून. तसं आपण स्वतः फोन करतो. माणसानं फोनच नाही उचलला. ऐक ना ऐक ओ ब्रो, मला नोटिफिकेशन मध्ये आली की तुझा फोन येऊन राहिला म्हणून. काय झालं मी तिला म्हंटल तोंड ठेव. मी तिला म्हंटल शर्वीला लीनाला कॉल करून बा लीना काय मला माहित नव्हतं तुझा आज. मग शर्वी म्हणे की असं आहे ती अमरावतीला गेली पेपर आहे वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग मला काय वाटलं 2 ते 5 पेपर राहते तुझा 2 ते 5 असणार मला वाटलं. मग तिने तरी तुला कॉल केला ब्रो, पण मला नोटिफिकेशन मी नाही आली की सर्वरी कॉल करून राहिली म्हणून. कॉल केला तुला कनेक्टर भाई कनेक्टर नसून त्याला तो कॉल टूक टूक वाजला असं. आणि मग मला बोलली ना मॅडम. काय बोलली? मॅडम बोलली का समोरचा व्यक्ती उचलून नाही राहिला कॉल म्हणून. भाई ना बोलू मी फोटो प्रूफ दाखवा. खोटं नाही. हाव मी टाकणार आहे कारण की तुम्ही काय उद्या. आता मी यांना गरीब समजून माफ केलं आहे. थँक्यू. उद्या मी तुला मोमोज खायला नेऊ. माझी उद्या जॉब आहे ब्रो, मी नाही येऊ शकत. जाऊ द्या, यांना मी माफ केलं. आता काय करू. मी स्वतः माझी कार घेईन ना तेव्हा मी जाईन यांना घेऊन. आम्ही बोनेटवर डिक्कीत विक्कीत बसून येईल. यांना घेऊन जाईन मी. मग मी यांना रिअलायझेशन करून देईन. अच्छा आपण मागच्याकडनं गेलतो. हा तू आता जाऊ दे, तू कामात होती. आम्ही मागच्याकडनं गेलतो त्या तुला किती रील्स बनवून दिलता येईल. आपण किती फोटो काढून दिलते. महिनाभराचा कॉन्टेंट करून दिलता आपण. भाई त्याचा एकच व्हिडिओ बनला. तू बनवला त्याच्यात आमची तू काय त्याचा एकच व्हिडिओ बनला. करून दिलता आपण. त्याचा एकच व्हिडिओ बनला. एवढं कोण करते. सो गाईज आता ब्लॉग एंड करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट. सगळेजण झोपून राहा. मी पण झोपून राहते. थंडी खूप पडत आहे. बाय करा रे. मला नको घेत जाऊ.